नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। उरण ईश्वरपूर नगर परिषदेची नुकतीच झालेली निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट, भाजपा व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी महायुती म्हणून एका विचाराने लढवली। हा विचार कायम राहील। राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे, ती सत्य परिस्थितीला धरून नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गटचे गटनेते व उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगरसेवक सतेज पाटील यांनी केलाय। यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट 3, भाजपा 3 व शिवसेना एकनाथ शिंदे गट 2 असे महायुतीचे 8 नगरसेवक निवडून आलेत। नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 12 जानेवारी 2026 रोजीच्या शासन आदेशानुसार पक्ष स्तरावर 2 पक्ष एकत्रित येऊन गट स्थापन करणे कायदेशीर अडचण होण्याची शक्यता होती। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये भाजपा व शिवसेना यांनी एकत्रित गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने वरील शासन आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट म्हणून कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही पक्षीय गट स्थापन केलाय। याच कायदेशीर सल्ल्यानुसार आम्ही मनीषा जयवंत पाटील यांचा अर्ज दाखल केला होता। मात्र नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी नव्याने दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजीचा आदेश रद्द केल्याचा आदेश काढलाय। आम्ही पुन्हा कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जाणार आहोत। कायदेशीर सल्ल्यानंतर प्रसंगी अर्ज मागे घ्यावा लागला तर आम्ही घेणार आहोत। नगरपालिका निवडणूक महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर लढवली होती। महायुतीचे सर्व नगरसेवक सभागृहात एका विचाराने विकासासाठी लढा उभारतील। चांगल्या विकास कामाला आम्ही पाठिंबा देऊ, मात्र चुकीच्या निर्णयाला व कामाला आक्रमकतेने विरोध करू। शहराचा सर्वांगीण विकास हेच महायुतीचं अंतिम ध्येय आहे व राहील। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।